आणि अशा या उद्ध्वस्त झाल्या महाराष्ट्रामधील लोकजीवनाची घडी बसवण्याचं एक मोठं आव्हान वारकरी पंथाच्या मुळे पेलल्या गेलं. व आता वारकरी पंथाचे कार्य, अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त पगडा होता. लोक दैववादाच्या आहारी गेले होते. त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती. रयतेची स्थिती फारच हलाखीची होती. अशा परिस्थितीमध्ये चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील वारकरी पंथांनी केले. महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक होते. उदाहरणार्थ संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावतामाळी, संत नरहरी, संत सेना, संत शेख मोहम्मद इत्यादी. त्याचप्रमाणे संत मंडळीत संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई आणि बहीण संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई शिवरकर यासारख्या स्त्रियाही होत्या. या संत चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते. विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि वारकरी भक्तिसागरात न्हाऊन निघत. तेथे भजन, कीर्तन आणि सहभोजन, ज्याला आपण गोपालकाला म्हणतो, च्या माध्यमातून समतेचा प्रसार होई. त्यानंतर आहे संत नामदेव. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ संत. ते कुशल संघटक होते. ते उत्तम कीर्तनकारही होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातींमधील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना जागवली. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांची जी अभंग रचना आहे संत नामदेवांची, ती प्रसिद्ध आहे. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला. ते आपल्या विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत गेले होते. त्यांनी लिहिलेली पदे, म्हणजे संत नामदेवांनी जी पदं लिहिली आहेत, ती शिखांचा जो ग्रंथ आहे, गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोचवण्याचे कार्य केले. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली. हे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. त्यानंतर प्रमुख त्याने नाव घ्यावं ते म्हणजे संत ज्ञानेश्वर. हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होत. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. म्हणजे भगवद्गीता ही सर्वसामान्य जनतेला समजावी, सर्वसामान्यांना समजावी, यासाठी त्याचा एक प्रकारे त्याला मराठीमध्ये एक प्रकारे त्यांनी स्पष्ट केलं. तीच म्हणजे भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्यांना आचारता येईल असा आचारधर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही आणि कटुताही बाळगली नाही. ज्ञानेश्वरातील पसायदान अतिशय उदात्त संस्कार करणारे आहे. ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध आहेत. संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या चळवळीतील एक महान संत होत. त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे. संत एकनाथांच्या साहित्यामध्ये अभंग आहेत, गवळणी, भारुडे इत्यादींचा समावेश होतो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने
लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला. त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते सांगत. संस्कृत वाणी देवे केली तर प्राकृत काय चोरापासूनही झाली. म्हणजे जर संस्कृत देवांची भाषा आहे तर मग जी आपली मराठी आहे, जी आपली प्राकृत भाषा आहे, ती काय चोरांची आहे काय, असं परखड मत त्यांनी मांडले. आणि असे त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकावून विचारले. त्यांनी इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यांवर कडक टीका केली. त्यानंतरचे प्रमुख संत म्हणजे संत तुकाराम. हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांची अभंगरचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. ते रंजल्या गांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगत आणि रंजल्या गांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगताना म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणजे ज्या रंजल्या गांजल्यांना, ज्या पीडितांना जो व्यक्ती आपला मानतो तोच खरा साधू आहे आणि त्याच ठिकाणी देवत्व वास करते. आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. त्यांनी समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धांवर अत्यंत कडक शब्दात टीका केली. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, असे त्यांच्या शिकवणुकीचे सार सांगता येईल. आता त्यावेळेस काय होतं की सर्व समाज हा अंधश्रद्धेमध्ये बरबटलेला होता आणि मग समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोकजागृतीला विरोध केला. त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकारच नाही, कारण तो त्यांच्या अधिकार क्षेत्रातला भाग नाही म्हणा, किंवा त्या व्यक्तीलाच तो अधिकार, एका विशिष्ट समुदायाला तो अधिकार होता असा दावा करण्यात आला. आणि त्यांच्या वह्या ज्यामध्ये त्यांचे अभंग होते त्या इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्या. परंतु संत तुकारामांनी या सर्व विरोधाला धीरोदत्तपणे तोंड दिले. संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती जमातीचे होते. त्यामध्ये नावजी माळी, गवनार शेठ वाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई शिऊरकर, महादाजी पंत कुलकर्णी ही त्यातली काही नावे. गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले. ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होय. म्हणजे ज्यावेळेस त्यांच्या वह्या, त्यांच्या गाथा ज्याला आपण म्हणतो, त्या इंद्रायणी नदीत बुडवल्या गेल्या, त्यांचं सर्व साहित्य त्या नदीच्या पात्रात वाहून गेलं. परंतु संताजी जगनाडे महाराज आणि गंगारामपंत मवाळ यांना सोबत त्यांचे शिष्यत्व त्यांना प्राप्त असल्यामुळे, किंवा ते त्यांचे शिष्य असल्यामुळे, त्यांनी सर्व मुखोद्गत असणारे त्यांचे अभंग पुन्हा स्वतःच्या लेखणीने लिहून काढले. ही महत्त्वाची कामगिरी संताजी जगनाडे महाराज यांनी केलेली आहे. आता या संत कार्याची फलश्रुती, संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणुसकी व मानवता धर्म शिकवला, एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण होती. आणि त्यांच्या या कार्यामुळे त्यावेळेस लोकजागृती झाली. त्यावेळेस परचक्र म्हणजे परकीय आक्रमणं होते, दुष्काळजन्य परिस्थिती होती आणि अनेक प्रकारची निसर्गाची संकटं त्यावेळेस जनतेवर येत होती. परंतु त्यांची पर्वा न करता कसे जगावे याविषयी या संतांनी केलेला उपदेश हा मोठा आधार ठरला होता त्यावेळेस. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. समाजात धर्माची अवनती झाली होती आणि अशा वेळेस
संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले. लोकांमध्ये राहून त्यांची सुखदुःखे समजावून घेत भक्तिमार्गाचा पुरस्कार करू लागले. आणि अशावेळी समाजातील काही कर्मठ लोक त्यांना विरोध करू लागले. कारण कसं आहे की कोणताही नवीन विचार हा स्वीकारायला खूप मोठं मन लागते. आणि हा विरोध सहन करणे म्हणजे या संताच्या कर्तव्याचाच एक भाग आहे असे संत मानत असत. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. तुकाराम महाराजांनी खऱ्या संताचं लक्षणच जे सांगितलं आहे की जो या जगाचे आघात सहन करतो तोच खरा संत होय. शास्त्री पंडितांच्या अवघड भाषेतील धर्माला या संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेत आणले. दैनंदिन व्यवहारातील भाषेत त्यांनी परमेश्वराची आळवणी केली आणि परमेश्वरापुढे सर्व समान आहेत अशी भूमिका घेतली. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना परमेश्वराची लेकरे या स्वरूपात पाहायला हवे ही शिकवण समाजाला दिली. या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपापली कर्तव्य कर्मे सोडली नाही. त्यांनी आपापल्या कामात परमेश्वर पाहिला. हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून संत सावतामाळी यांचं जे अभंग आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. कारण शेती करणं हा जर व्यवसाय असेल तर मी माझ्या कांदा मुळा आणि भाज्यामध्येच माझ्या विठाईचं मला दर्शन होईल. त्यांचे हे विधान शेतीच्या कामासंदर्भात असले तरी ते संतांच्या दैनंदिन जीवनातल्या अन्य प्रकारच्या कामांनाही लागू आहे. आणि संत आपापले व्यवसाय सांभाळून भक्ती उपदेश कवित्व करत राहिले. त्यांनी समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित केल्या. रामदास स्वामी महाराष्ट्रातील जामगावचे. त्यांनी बलोपासनेचे महत्त्व स्पष्ट केले. बलोपासने म्हणजे आपलं शरीर सुदृढ असावं. मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. त्यांनी दासबोध करुणाष्टके मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. लोक चळवळीचे आणि लोकसंघटनेचे महत्त्व सांगितले. समर्थ संप्रदाय स्थापन केला आणि चाफळ हे या संप्रदायाचे केंद्र होते. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी भरपूर प्रवास केला. पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय सामाजिक सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती ही सामान्यतः अशी होती. या काळात महाराष्ट्र आदिलशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होता. त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता. असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होत्या. अशा घटकांमध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजी राजांचे स्थान अग्रभागी होते. तर हा जो आपला संपूर्ण इतिहास आहे हा शिवपूर्वकालीन महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणजे शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये खेडे कसे होते, गाव, परगणा, कसबा. त्याचबरोबर 1930च्या पूर्वी हा महाराष्ट्र या वारकरी संप्रदायाच्या चळवळी आणि संतांचे कार्य याची संपूर्ण माहिती आपण या पाठामध्ये घेतली. पुढच्या वेळेस आपण शहाजीराजे, वीरमाता जिजाबाई आणि त्याचबरोबर शिवरायांचा जन्म आणि त्यांचे सहकारी आणि त्यानंतर स्वराज्याचा कारभार याची माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर आपण या पाठाचा स्वाध्यायसुद्धा तुम्हाला लिहायचा आहे. स्वाध्याय अतिशय सोपा आहे. तुम्ही जर पूर्ण पाठ वाचला आणि पूर्ण पाठाचा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला त्या स्वाध्यायाची कोणतीही अडचण जाणार नाही.